नसरापूर प्रकरण आरोपी पहिल्याच दिवशी पोलिसांच्या ताब्यात, मग शिक्षेला जवळपास 2 महिने का लागले? नसरापूरच्या 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार आणि हत्येप्रकरणी अखेर भीमराव कांबळेला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल आल्यानंतर एक चर्चा पुन्हा सुरू झाली. आरोपी दुसऱ्याच दिवशी पोलिसांच्या ताब्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेज होते, डीएनए रिपोर्ट होता, फॉरेन्सिक पुरावे होते, साक्षीदार होते. मग शिक्षेला जवळपास 2 महिने का लागले? चला संपूर्ण घटनाक्रम समजून घेऊया. 1 मे रोजी गुन्हा घडला. 2 मे रोजी पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपी भीमराव कांबळेला ताब्यात घेतलं. तपास सुरू झाला आणि एका मागोमाग एक पुरावे समोर येत गेले. घटनास्थळावरील नमुने, सीसीटीव्ही फुटेज, डीएनए जुळणारे अहवाल, पोस्टमॉर्टम रिपोर्ट, फॉरेन्सिक तपास, सायबर पुरावे, साक्षीदारांचे जबाब, या सगळ्यांच्या आधारे अवघ्या 16 दिवसात पोलिसांनी तब्बल 1200 पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं. इथपर्यंत सर्व काही वेगाने झालं. मग उशीर कुठे झाला? खरं म्हणजे इथून न्यायालयीन प्रक्रिया सुरू होते. पोलिसांना आरोपी सापडला म्हणजे तो कायदेशीर दृष्ट्या दोषी ठरत नाही. न्यायालयात प्रत्येक पुरावा सिद्ध करावा लागतो. डीएनए रिपोर्ट सादर करावा लागतो. फॉरेन्सिक तज्ञांची साक्ष नोंदवावी लागते. पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांची साक्ष होते. तपास अधिकाऱ्यांचीही साक्ष होते. पंचांची साक्ष होते. सीसीटीव्हीची साखळी सिद्ध करावी लागते. या प्रकरणात तब्बल 55 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. प्रत्येक साक्षीदाराची बचाव पक्षाकडून उलट तपासणी झाली. यानंतरच न्यायालय आरोपी दोषी आहे की नाही यावर निर्णय देऊ शकतं. 25 जून रोजी न्यायालयाने भीमराव कांबळेला दोषी ठरवलं. पण त्याच दिवशी ही फाशीची शिक्षा झाली नाही. कारण दोषी ठरवणं आणि शिक्षा निश्चित करणं हे 2 वेगवेगळे टप्पे आहेत. शिक्षा ठरवताना न्यायालय आरोपीचा पूर्व इतिहास, गुन्ह्याचं स्वरूप, गुन्ह्यातील कौर्य, पीडितेचं वय आणि सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले रेअरेस्ट ऑफ रेअर निकष तपासते. सरकारी पक्षाने या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयातील 12 महत्वाच्या निकालांचा आधार घेत फाशीची मागणी केली. बचाव पक्षालाही अंतिम युक्तिवादाची संधी देण्यात आली. यानंतर 29 जून रोजी विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी निकाल देताना हा गुन्हा रेअरेस्ट ऑफ रेअर असल्याचं स्पष्ट केलं. न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं की आरोपीने 3.5 वर्षाच्या असहाय्य मुलीवर अत्यंत क्रूर पद्धतीने अत्याचार केला. तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. आरोपीचा पूर्वीचाही गुन्हेगारी इतिहास होता. त्याला कोणताही पश्चाताप नव्हता. त्यामुळे फाशीशिवाय दुसरा पर्याय नाही. या प्रकरणात गुन्हा 1 मे रोजी घडला आणि 29 जून रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. भारतीय न्याय व्यवस्थेच्या दृष्टीने हा कालावधी अत्यंत कमी मानला जातो. तरीही एक प्रश्न कायम राहतो. जेव्हा तपास 16 दिवसात पूर्ण होऊ शकतो, वैज्ञानिक पुरावे इतके भक्कम असू शकतात आणि 55 साक्षीदारांची साक्षही 2 महिन्यात पूर्ण होऊ शकते, अशाच गंभीर गुन्ह्यांमध्ये देशभरातील अनेक पीडित कुटुंबांना न्यायासाठी अनेक वर्ष का वाट पाहावी लागते? नसरापूर प्रकरणाने हे दाखवून दिलं की तपास यंत्रणा, फॉरेन्सिक विभाग, सरकारी वकील आणि न्यायालय यांनी प्राधान्य दिलं तर गंभीर गुन्ह्यांचा खटलाही काही महिन्यात निकाली निघू शकतो. म्हणूनच आता चर्चा केवळ नसरापूर प्रकरणापुरती राहिलेली नाही. प्रश्न असा आहे की हीच गती प्रत्येक बलात्कार आणि हत्या प्रकरणात दिसणार का, की पुन्हा अनेक खटले वर्षानुवर्षे न्यायालयातच अडकून राहणार? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी इंडिया लीडरला सबस्क्राईब करायला विसरू नका.